7,634 चित्राताई वाघ। प्रश्न क्रमांक 1 7,634। सभापती महोदय छापल्याप्रमाणे। सभापती महोदय, अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आज महाराष्ट्र मुंबईच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये नोंदणी नसलेली खाजगी रुग्णालय आणि नर्सिंग होम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतात। बरीच उदाहरणं आपल्याकडे आहेत, तीही आपल्याला सांगता येतील। आणि असे बनावट बोगस डॉक्टर आणि नोंदणीकृत नसलेले खाजगी हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम्स चालवत असल्याच्या तक्रारी सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत। सभापती महोदय, बऱ्याच ठिकाणी अधिकृत वैद्यकीय पात्रता नसलेली असे जे डॉक्टर्स आहेत ते त्या ठिकाणी काम करताना दिसतात। ऑपरेशन थिएटर असेल, ICU असेल किंवा तपासणीसाठी यांच्याकडे आवश्यक परवानग्या नसतात। स्वच्छता आणि सुरक्षा नियमांचं सर्रास उल्लंघन त्या ठिकाणी केलं जातं। रुग्णाची आर्थिक फसवणूक होते आणि अशा गंभीर परिस्थितीत रुग्णांना तात्काळ योग्य उपचार सुद्धा सभापती महोदय त्या ठिकाणी मिळत नाहीत। बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्ट नंबर 1949, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट 1961, नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट 2019 या कायद्यांनुसार नोंदणी नसताना वैद्यकीय सेवा देणे दंडनीय अपराध आहे, बेकायदेशीर आहे। तरी सुद्धा त्या ठिकाणी मुंबईसह राज्यामध्ये असे इस्पितळं चालवली जातात। काही उदाहरणं मी सांगू इच्छिते। 2025 मधले चेंबूर येथे एका माणसाने ओम क्लिनिक नावाचं एक खाजगी हॉस्पिटल त्या ठिकाणी उघडलं। एक रिक्षा ड्रायव्हर, गरीब रिक्षा ड्रायव्हर त्याच्याकडे उपचारासाठी गेला। त्या डॉक्टरने, मी स्वतःला डॉक्टर आहे असं सांगून त्याला इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्याकडे तपासामध्ये कुठलीही वैद्यकीय पदवी नव्हती, कुठल्याही त्याच्या हॉस्पिटलचं नोंदणीकरण झालेलं नव्हतं। उल्हासनगरमध्ये 7 वर्षापासून बोगस दवाखाना चालवला जात होता, त्याच्याकडे पण कुठली वैद्यकीय पदवी आणि परवाना नव्हता। सभापती महोदय, गोवंडीमध्ये 3 वर्षापासून एक माणूस रुग्णांवर उपचार करतोय, औषधांचे प्रिस्क्रिप्शन देतोय। खोडके साहेब, तो फक्त 10वी पास निघाला। त्याचबरोबरीने भिवंडी ठाण्यामध्ये पण पोलिसांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी कारवाई केले, ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल चालवत होते। मुंबईमध्ये नानावटीसारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होता। सुनीलजी, खोटी वैद्यकीय पदवी दाखवून रुग्णांवर त्याने उपचार केले आणि नंतर त्याला सुद्धा अटक झाली आहे। पण असे बोगस डॉक्टर आणि नोंदणी नसलेली इस्पितळं याची संख्या सभापती महोदय मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसत आहेत। आता यांचे टार्गेट काय आहे? हे टार्गेट आहे झोपडपट्ट्या, गरीब वस्ती। इंजेक्शन, सलाईन आणि औषध देऊन त्या ठिकाणी उपचार केले जातात। वैद्यकीय परवाना नसताना सुद्धा वर्षानुवर्ष यांचे दवाखाने चालले, त्यांना बघायला कोण नाही, यांना विचारायला कोण नाही आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला। सभापती महोदय, मला शासनाला काही सूचना आणि 4 प्रश्न करायचे आहेत। पहिली सूचना, शासनाला राज्यभर बोगस डॉक्टर नोंदणी नसलेल्या रुग्णालयांच्या विरोधामध्ये विशेष मोहीम राबवली पाहिजे। दुसरं, सगळे नोंदणीकृत असे रुग्णालय आणि डॉक्टर यांची सार्वजनिक ऑनलाईन यादी सभापती महोदय त्या ठिकाणी जाहीर केली पाहिजे। प्रत्येक क्लिनिक आणि रुग्णालयाने नोंदणी प्रमाणपत्र सार्वजनिकपणे, म्हणजे मला आठवतंय लहानपणी आम्ही डॉक्टरकडे जायचो तर एका फ्रेममध्ये त्याचं सर्टिफिकेट लटकलेलं असायचं, तिथं लावलेलं असायचं, पण आता तेही दिसत नाही। ते लावणं बंधनकारक केलं पाहिजे आणि नागरिकांना जर बोगस डॉक्टरची तक्रार करायची असेल तर त्याच्यासाठी एखादी हेल्पलाईन किंवा मोबाईल ॲप सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे। सभापती महोदय, शासनाला माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की मागील 5 वर्षामध्ये अशी नोंदणी नसलेली बेकायदेशीर रुग्णालय आणि क्लिनिक याची संख्या किती? त्याच्यावर कारवाई करून तुम्ही आजपर्यंत त्याच्यातले किती क्लिनिक हे बंद केले, किती डॉक्टरांवर कारवाया केल्या? या 5 वर्षामध्ये बोगस डॉक्टर आणि बेकायदा क्लिनिकमुळे किती लोकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या? राज्यातील जिल्हा आरोग्य विभागाकडून, हा विषय फक्त मुंबईचा नाहीच आहे, हा महाराष्ट्राचा विषय आहे आणि त्यामुळे राज्यातील जिल्हा आरोग्य विभागाकडून खाजगी रुग्णालयांची तपासणी वर्षातून किती वेळा केली जाते सभापती महोदय, हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे। आरोग्य विभाग हे एका डिपार्टमेंटचंही काम नाही आहे, त्यामुळे आरोग्य विभाग असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्याबरोबरीने स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये संयुक्त तपासणी यंत्रणा शासन सुरू करणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की या बोगस डॉक्टरांच्या विरोधामध्ये अधिक कारवाई प्रभावी करण्यासाठी
विशेष राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे का? सभापती महोदय. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताईंनी अतिशय एका गंभीर विषयावर सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे आणि बेकायदेशीर नर्सिंग होमच्या बाबतीमध्ये शासनाची भूमिका काय आहे असा त्यांचा प्रमुख प्रश्न आहे. महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम 1949, नोंदणी अधिनियम 2021, कलम 5, कलम 9 यानुसार खरं तर चित्राताईंनी जे सांगितलं की हा 2 विभागांचा प्रश्न आहे. महानगरपालिकेतला जो प्रश्न आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार जरी महानगरपालिकेला असले तर ते दंडापुरते मर्यादित आहेत, परंतु याच्यावर खरी कारवाई जर करायची असेल तर याला आरोग्य विभागाला आपल्यासोबत घ्यावं लागेल आणि म्हणून हायकोर्टाने देखील काही डिसिजन दिलेले आहेत. सन्माननीय चित्राताईंनी जो प्रश्न विचारला की किती नर्सिंग होमवर आजपर्यंत कारवाई झालेली आहे, किती नोंदणीकृत नर्सिंग होम ही मुंबईमध्ये आहेत, तर 1371 नोंदणीकृत नर्सिंग होम ही मुंबईमध्ये आहेत आणि 35 नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आलेली आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल जी बोगस नर्सिंग होम सुरू आहेत त्या बाबतीमध्ये देखील हायकोर्टानं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की याच्याबाबत महानगरपालिका किंवा संबंधित यंत्रणा यांनी तातडीनं कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून सन्मान्य सदस्य चित्राताईंची जी प्रमुख मागणी आहे की कुठेतरी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे, एक समिती गठीत केली पाहिजे आणि म्हणून नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या दोघांच्या प्रमुख हे दोन्ही प्रमुख असतील या समितीचे आणि हे दोघेही प्रमुख महाराष्ट्रातला आणि मुंबईतल्या नर्सिंग होमचा आढावा घेतील, जी अनधिकृत आहेत त्याच्यावर कारवाई करतील आणि पूर्ण जो महाराष्ट्राच्या नर्सिंग होमचा अहवाल आहे तो पुढच्या अधिवेशनाला आपल्या पटलावर ठेवतील. आणखी एक त्यांनी जे सांगितलं होतं, काही उदाहरणं दिली होती, काही बोगस डॉक्टर आणि काही त्या संदर्भामध्ये नाही. सन्मान्य सभापती महोदय, विचारलेलं होतं त्यांनी. सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्या पार्श्वभूमीवर 35 नर्सिंग होमवर मुंबईमध्ये कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की चेंबूर असेल, कुर्ला असेल, गोवंडी असेल याच भागामधली ही 35 नर्सिंग होम आहेत. परंतु हा नुसता 35 नर्सिंग होमचा काही प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या राज्यातल्या नर्सिंग होमचा प्रश्न आहे. म्हणून मी सांगितलं की नुसत्या SES नगरविकासची कमिटी नेमून उपयोगाची नाही, त्याच्यामध्ये हेल्थचे देखील SES किंवा प्रधान सचिव असले पाहिजेत. तर दोघांच्या संयुक्त बरोबर ना प्रमुख अध्यक्षतेखाली ही समिती नेमली जाईल. याचा पूर्ण अहवाल पुढच्या अधिवेशनापर्यंत आणला जाईल. जी अनधिकृत नर्सिंग होम आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि नक्की महाराष्ट्रामध्ये अधिकृत किती होती आणि अनधिकृत नर्सिंग होमवर किती कारवाई केली हा अहवाल पटलावर ठेवला जाईल. सभापती महोदय, आभारी. आपला चित्रताईंनी अतिशय महत्त्वाचा संवेदनशील प्रश्न इथे विचारला आहे. मंत्री महोदय, उत्तर बघा, म्हणजे इतका गाफीलपणा आहे. पहिल्याच याचं उत्तर आहे हे खरं नाही, हे खरं नाही म्हणतात आहे आणि तुम्ही सांगताय 35 ह्याच्यावर आम्ही कारवाई केली. कशी काय केली? मग 3 महिने अगोदर आम्ही प्रश्न देतो. हे इतका त्याला शब्द चांगला निर्लज्जपणा, गलथान हा एकदम माइल्ड झाला, निर्लज्जपणा, की त्यांनी पहिल्याच उत्तरात त्यांनी असं सांगितलंय की हे खरं नाही आणि दुसरीकडे आपण उत्तरात सांगताय की 35 जणांवर कारवाई केली. का केली मग? हे खरं नाही तर? याचा दुसरा अर्थ असा निघतो अधिकारी काय मनमानी करतात आहेत आणि आपल्याकडे ब्रीफिंग घेताना आपल्याला काही गोष्टी सांगत असतील आणि त्याच गोष्टी जर इथे येत असतील ह्या तितक्याशा योग्य नाहीत. नुसते दवाखाने नाहीत, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे ना हो. मुंबईमध्ये आपल्या शहरी भागामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे, हे मान्य झालेलं आहे. इथे आपल्याकडे चर्चा झालेली आहे आणि म्हणून माझा याच्यामध्ये मुद्दाम म्हणजे स्पेसिफिक प्रश्न विचारणार आहेच मी, पण तुमच्या त्या गोष्टीचं मी स्वागत करीन. काय झालं की या खात्याचं त्या खात्यावर ढकलण्याचा जो प्रयत्न चाललाय आपला, तो उपक्रम की आरोग्य खातं आणखीन कॉर्पोरेशनची एक टास्क फोर्स बनवून तुम्ही जो आज जे सांगत आहात त्याचं आम्ही स्वागत करू. पण हे फक्त आता अधिवेशन संपेपर्यंत मर्यादित न राहता अधिवेशन संपायच्या आधी अशी टास्क फोर्स तयार करून आपण त्याचं सभागृहामध्ये त्याचं डिक्लेअर करणार का? आपण त्याचं या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अवगत करणार का? हा पहिला प्रश्न. नंबर 2, ही जी 35 दवाखान्यावर आपण जी कारवाई केलेली आहे
काय झालंय की हे खरं आहे की गोवंडी, कुर्ला, घाटकोपर आणि त्या भागामध्ये याचा सुळसुळाट जास्त आहे, हे खरं आहे. पण असं काही समजण्याचं कारण नाही. इथे आंबेडकर नगर आहे बाजूला ताई, कोलाब्यामधलं सांगतोय मी, मोठी झोपडपट्टी आहे आणि 60-70 वर्षापासूनच्या आहेत. तिथे जर आपण गेलात तर आपल्याला माहिती पडत नाही, आपण ते फक्त बोर्ड बघून ते गरीब सगळे तिथे जात असतात. इथे सुद्धा अनेक वेळेला हा प्रश्न आलेला आहे मंत्री महोदय, तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून पूर्ण मुंबईमध्ये याची ह्या टास्क फोर्सची ती जबाबदारी देऊन त्यांना की अशा पद्धतीचे दवाखाने जे खोट्या ह्याच्यावर सर्टिफिकेटवर असेल किंवा ह्याच्या पद्धतीने चालवत आहेत, त्यांची सगळ्यांची लिस्ट तयार करून त्याच्यावर कारवाई करणार का, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा महत्त्वाचा आणखीन राहील, याच्या व्यतिरिक्त जे बोगस डॉक्टर पूर्ण मुंबई आणि आपल्या इतर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत, जे त्यांच्याकडे सर्टिफिकेट कुठली तरी UP बिहारची आहेत, कुठली तरी राजस्थानची आहेत, सर्वसामान्याला माहीत नसतं, ते एक अधिक चिन्ह बघून ते आपल्याला घुसतो तिथे आणि त्याला उपचार ज्या पद्धतीने दिले जातात आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचे मृत्यू होतात, पण त्याची नोंद घेतली जात नाही. आणि म्हणून अशा बोगस डॉक्टरांचं सुद्धा आपण पूर्णतः हे करून त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार का? 3 प्रश्न आहेत. सन्मान्य सभापती महोदय, थोडं मी प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतो. खरे नाही म्हणजे काय खरं नाही आहे? तो प्रश्न असा आहे की राज्यातील विशेषतः मुंबईमध्ये विविध भागांमध्ये नोंदणी नसलेली खाजगी रुग्णालय व नर्सिंग होम्स ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, असा जो प्रश्न आहे हे खरं नाही. संबंधित महानगरपालिका याच्यावर कारवाई करायला अपयशी ठरली, हे खरं नाही, असा त्याचा भाई अर्थ आहे. आणि दुसरी नाही, मी राज्याचा उद्योगमंत्री आहे, प्रभारी नगरविकास खात्याचा मंत्री आहे आणि मी 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 मराठी भाषेचा देखील मंत्री आहे, म्हणून मी फक्त पळवाट नाही, जे प्रश्नात आहे मी वाचून दाखवलं ते खरे नाही. परंतु भाई, आपण सांगितलेली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित प्रश्न नाही. याचा जो काही टास्क फोर्स करायचा आहे, जी काही समिती करायची आहे, ती आजच मी ह्या ठिकाणी जाहीर करतो. ACS नगरविकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, त्याच्यामध्ये आरोग्याचे प्रधान सचिव असतील किंवा ACS असतील, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्थचे डायरेक्टर देखील असतील, त्या ठिकाणचे सगळे विभागीय आयुक्त असतील आणि ऐका ना, आलं ना त्याच्या नाही, आणि खाली येतो ना एका वाक्यात समिती एका वाक्यात नंतर संपवतो. त्याच्यामध्ये IG देखील असतील, विभागीय आयुक्त देखील असतील आणि या समितीला माहिती गोळा करण्यासाठी जे आवश्यक लागतील ते ACS त्या ठिकाणी या कमिटीमध्ये घेतील. परंतु जो प्रमुख टास्क फोर्स आहे किंवा समिती आहे ही आजच मी जाहीर केली. संजय खोडके. नाही, दर 3 महिन्याने बाई नाही, मी तर सभापती महोदयांना असं सांगितलं की पुढच्या अधिवेशनामध्ये या प्रश्नाच्या अनुषंगानं अनधिकृत नर्सिंग होमवर किती कारवाई झाली, अधिकृत नर्सिंग होम किती आहेत, आणि याच कमिटीला आपण अधिकार देऊ की याच्यामध्ये काही ॲक्टमध्ये अमेंडमेंट करण्याची गरज आहे. जर आपण ॲक्टमध्ये अमेंडमेंट केली तरच यांच्यावर आपण कठोर कारवाई करू शकतो. तो देखील मसुदा आपण तयार करतोय. त्याची कंट्रोलिंग अथॉरिटी देखील ही समिती राहील. ही समिती केल्यामुळं आणि या समितीच्या कार्यप्रणालीमुळं अनेक रुग्णांना न्याय मिळू शकतो. म्हणून राजकारण बाजूला ठेवून भाई, ही समिती गठीत करण्याचा निर्णय आजच आपण घेतलेला आहे आणि यांची कार्यक्षेत्र आणि कार्यमर्यादा ही 90 दिवस बोगस, ज्यावेळी नर्सिंग होम पर्यंत आपण पोहोचू, आपण बोगस डॉक्टर पर्यंत पोहोचा. अमेंडमेंट आणावं लागेल. तुम्ही 2006ला या ऍक्टमध्ये अमेंडमेंट आणलेलं आहे. सभापती महोदय, या ऍक्टच्या अमेंडमेंटमध्ये आपणही होतो, आम्ही होतो त्या सभागृहामध्ये. सभापती महोदय, त्या ऍक्टमध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे की तुम्हाला न्यायालयीन तयार करावे लागतील की अशा या विशेष गोष्टीसाठी, आणि अशा ज्या केसेस आले तर त्या न्यायालयांसमोर तुम्हाला रिफर करावं लागेल. म्हणून मंत्री महोदयांना मला चुकीचा रेकॉर्डवर येऊ नये म्हणून विनंती आहे की आपल्याकडे आत्ताही या अधिनियम खाली कायदे आहेत पण इम्प्लिमेंट होत नाही, फक्त दंडात्मक कारवाई करून होते. जोपर्यंत फौजदारी होणार नाही, तुम्ही टास्क फोर्स केलं हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे. माझा परत एकदा सभापती महोदय यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की या बाबतीतला असलेला अधिनियमामध्ये जी तरतूद आहे त्याची कुठचीच अंमलबजावणी होत नाहीये आणि मग ती गिव्ह अँड टेक पॉलिसी चाललेली आहे, तू तुझाही बघ माझाही बघ. सभापती महोदय, डॉक्टरांचं पण तसं झालेलं आहे. हा विषय आपल्याशी संबंध नाही. डॉक्टर तर कुठची सर्टिफिकेट लागतो काय माहित नाही, कुठचं इंजेक्शन देतो. सभापती महोदय, अनेक काय रुग्णालयामध्ये डाव्या हाताचं ऑपरेशन करायला गेलं, उजव्या हाताचं ऑपरेशन करून पाठवून दिलेलं आहे.
वस्तुस्थिती आहे सभापती महोदय. म्हणजे ही शोकांतिका आहे सभापती. म्हणून आपल्या माध्यमातून ह्याची काटेकोर रीतीने तुम्ही त्या न्यायालयीन चौकशीच्या बाबतीतले जे तुमचे नियमामध्ये आहेत त्यातली तुम्ही कारवाई करणार आहात का? सभापती महोदय, मी अमेंडमेंट करावी लागेल याचं कारण सांगतो. आपण जर दंड घ्यायचा म्हटला तर इतका प्रचंड दंड आहे, 50 रुपये आहे, आणि इतकी प्रचंड मोठी शिक्षा आहे की साबित झाल्यानंतर 6 महिने आहे. त्याच्यामुळे मी असं म्हटलं की 6 महिने आणि 50 रुपये दंड असल्यामुळं हे कॉमन झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जर कडक कारवाई करायची असेल, कडक नियम बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये सचिन भाऊ अमेंडमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण अमेंडमेंट करू, कारण हा जो मुद्दा आहे हा ग्रामीण भागातल्या रुग्णालयापासून महानगरपालिकेच्या रुग्णालयांपर्यंतचा प्रश्न आहे. आता तर अजून चित्राताईने एक महत्त्वाचं कुठल्यातरी हॉस्पिटलचं नाव घेऊन सांगितलं की त्या हॉस्पिटलमध्ये देखील असा पराक्रम करण्याचा प्रयत्न झालेला आहे नानावटीमध्ये. तर अशा बाबतीमध्ये हा टास्क फोर्स काम करेलच. परंतु विक्रम काळे साहेबांनी बसून जी सूचना केली की बसून मुद्दाम म्हटलं, बसून जी सूचना केली की या टास्क फोर्समध्ये अन्य अधिकारी देखील असणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगितलं की अन्य अधिकारी घेण्याचे, मग SP पाहिजे असेल, CS पाहिजे असेल, मेडिकल कॉलेजचा अजून कोण पाहिजे असेल, ते सगळे अधिकार आपण ACSला देऊ आणि ACSना आपण बंधन घालू की 90 दिवसामध्ये याची सगळी चौकशी झाली पाहिजे. आणि त्यांना दुसरं एक बंधन आहे ना, तुम्ही चौकशी करून थेट अहवाल प्रसिद्ध करा, आणि जर प्रसिद्ध नाही केला तर तो पटलावर ठेवा पुढच्या विधानसभेच्या अधिवेशनात. सभापती महोदय, माझा मुद्दा तोच होता, कारण की कायद्याने जी तरतूद आहे, आपण एवढ्या कारवाया करून सुद्धा ॲक्च्युली त्याच्यावर प्रबंध होत नाही आहे आणि ते सातत्यानं चालू आहे. आत्ता मंत्री महोदयानं म्हटलं तर त्या कायद्यामध्ये खऱ्यानंच एक तर शिक्षेची तरतूद वाढवायला पाहिजे आणि दुसरं दंडाची जी आहे तर त्या टास्क फोर्सकडं हे सुद्धा काम देऊन पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यात जे काही कायद्यामध्ये बदल करायचा असेल तो कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव आपण आणणार का विधानसभेमध्ये? नाही, कायद्यामध्ये बदल आणणार मी सांगितलंच, परंतु अजून त्याच्या पुढे जाऊन असं एक आपण करू शकतो की मुंबई महानगरपालिकेचा प्रश्न असल्यामुळं आजच मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्याची व्यवस्था करणारे जे आयुक्त असतात, उपायुक्त असतात, त्यांना देखील सूचना दिल्या जातील की त्यांनी देखील सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि तसं सर्वेक्षण मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्याचे आपण निर्देश देऊ. आणि आरोग्य विभागाला आम्ही आंबेडकर साहेबांना आम्ही विनंती करू की त्यांनी देखील CS आणि मुश्रीफ साहेबांना आम्ही विनंती करू की त्यांच्या डीनना, वैद्यकीय अधिकाऱ्यांना चौकशीचा अहवाल तयार करण्याचे त्यांना देखील आम्ही विनंती करू, त्यांना देखील सूचना देऊ.